काय झालं प्रिया, मला सगळं नीट सांगशील का? तू मला एवढ्या तातडीने का बोलवून घेतलंयस? सुहास प्लीज प्लीज तू माझं ऐकशील का? हा बोल. सुहास आपण हे लग्न लवकरात लवकर करूया. म्हणजे तुला जितक्या लवकर करणं शक्य ना तितक्या लवकर. हो हो, आधी शांत हो, शांत हो आणि मला सांग का, कारण काय नेमकं? कारण म्हणजे आता तुला सुद्धा मंजिरी सारखी कारण द्यायची का? सुहास, माझा माझ्या नशिबावर विश्वास नाहीये हे कारण समज हवं तर. आता तूच बघ ना, सगळं चांगलं असताना आपलं लग्न 2 वेळा होता होता मोडलं, हो की नाही? अच्छा, म्हणून म्हणतेस का तू? हो, मी म्हणून सांगतेय. बस बर, करूया करूया, झालं सगळं तुझ्या मनासारखं करूया. नक्की ना सुहास? अगदी खरं. अरे सुहास, अरे काय बोलतोस तू असं अगदी तडकाफडकी? अरे चांगल्या कामासाठी वेळ कशाला दवडायचा? मिया बीबी राजी तर झट मंगनी पट शादी करून टाकूया ना. आणि तशीही आमच्याकडनं सगळी तयारी झालेली आहे. साखरपुड्याला काय लागतंय? अंगठीच तर लागते. माझ्या आईची आहे ना, हा तिने ती सुनेसाठीच तर ठेवलेली आहे. सध्या अंकिता मावशीकडे, मी तीच घालणार आहे प्रियाला. रविवारी, येत्या रविवारी आपण साखरपुडा उरकून घेऊ. येत्या रविवारी? अरे काय बोलतोस तू सुहास? आमच्याकडनं सगळी तयारी व्हायची आहे. मंजिरी, मला माहितीये तू मॅनेज करशील सगळं नीट. तू तेवढी स्मार्ट आहेस. आणि तशीही मुधोळकर नावाची सॉलिड वट आहे कोल्हापुरात. आयडिया. आपण इथेच या घरातच साखरपुडा उरकून घेऊया. काय? अरे इथे? हा, सुहास, काय हरकत आहे? अगं आपले जवळचेच तर नातेवाईक असणार आहेत. कुठे 5-50 जणांना बोलवायचंय? आणि तसंही मी सगळं प्रियाला कम्फर्टेबल पडेल असंच करणार आहे. नाही तू म्हणतोयस ते सगळं खरंय, पण मला यांना आधी विचारावं लागेल सगळं. मी म्हणतोय म्हणजे मी नुसतं म्हणत नाहीये, मला हे असंच करायचं आहे. हे आणि तू ना आता भाऊजींना विचारण्याच्या वगैरे फंदात पडू नको. तू त्यांना सरळ सांगून टाक की रविवारी सुहास आणि प्रियाचा साखरपुडा आहे. ठीक आहे, मी बोलते यांच्याशी. मग काय मॅडम, आता खुश ना? खूप खुश. हे हो, मी आल्यापासून विचारेन म्हणतोय, हे तुझ्या कपाळाला काय लागलं? हे ते मी बाहेर गेले होते. घरी येताना पाय घसरला आणि मी वाटेत पडले. प्रिया, तू ना अगं स्वतःची काळजी घेत जा. पुढे मी आहेच तुझी काळजी घ्यायला. सुहास, पण थँक्यू सो मच. या रविवारी साखरपुडा का? नाही म्हणजे हे ठरवलं कोणी? हे प्रिया आणि सुहास दोघांनी मिळून ठरवलंय. प्लीज हे बघा, आता तुम्ही अजिबात चिडचिड करू नका आणि त्रागा तर अजिबात करून घेऊ नका. त्रागा करण्याचा प्रश्न नाही म्हणजे मला हे कळत नाहीये की ही एवढी घाई कशासाठी? तुम्ही शांतपणे ऐकून घेणार असाल तर एक सांगायचं होतं. काय? प्रिया आज तिच्या एका मैत्रिणीकडे गेली होती. घरी आली तेव्हापासून मला ती खूप बेचैन वाटते, घाबरल्यासारखी वाटते. तिच्या डोक्याला जरा खरचटलंय. मी तिला विचारते काय झालं, पण ती मला काही उत्तरच देत नाहीये. काय होतं की कधी कधी एखादा प्रसंग असं घडून जातो की माणसाला असं वाटतं त्याच्या आयुष्यातल्या उर्वरित गोष्टी लवकरात लवकर घडाव्यात. आणि प्रियाच्या बाबतीतही तसं झालं असेल कदाचित. सुहासकडून ही सगळी तयारी झाली आहे ना, आणि आपणही सगळ्या गोष्टी मॅनेज करूच शकतो ना. मग काय हरकत आहे साखरपुडा लवकर झाला तर? नाही, पण मला एकदा बोलावं लागेल प्रियाशी. तुम्ही बोला प्रियाशी, पण तुम्हाला शपथ आहे माझी, तिच्यावर तुम्ही अजिबात रागावणार नाही.
नाही. आणि ऐका ना, तुम्हाला मान्य आहे ना रविवारी साखरपुडा झाला तर? तुम्हा सगळ्यांचीच तयारी आहे म्हटल्यावर मी गरीब काय बोलणार नाही का? अहो, तुम्ही प्रियाकडे जात असाल तर माझी शपथ लक्षात ठेवा. मंजिरी, मी पाणी प्यायला चाललोय, जाऊ का? सॉरी. काय दादानी जबरदस्ती करायचा प्रयत्न केला तुझ्यावर? हो. आणि मंजुषा वहिनीने त्याच्या डोक्यात वार केला? खरं सांगतेस तू? अशा बाबतीत मी खोटं का बोलीन? नाही, तेही बरोबर आहे, पण अगं तो मेला बिला तर नसेल ना? मित्रा, तो मेला तर मेला, आपल्याला काय आहे? आपण दोघे तरी सुटू. आणि आपल्यापेक्षा जास्त ती बिचारी मंजुषा, ती सुटेल. बरोबर आहे तुझं, ती सुटेल. अगं पण उगाच पोलीस तपास, साक्षी पुरावे नसताच असे मेरा आपल्या मागे लागेल प्रिया, कळतंय का? नेत्रा, वार लागल्यानंतर तो जिवंत आहे का मेला आहे हेही माहिती नाही अजून. तू इतका पुढचा विचार का करतेस? ओके ओके ओके, ठीक आहे, पण तू आता पुढे काय करायचं ठरवलंस मग? हा लग्न समारंभ लवकरात लवकर उरकायचा असं ठरवलं. म्हणजे तू तू सुहासशी लग्न करायचा डिसिजन घेतलास फायनली? खरंच चांगली गोष्ट आहे प्रिया, जेन्युइनली. म्हणजे सत्यजित दादांवरती सूड उगवणं, मंजिरीला या घरातनं बाहेर काढणं, या सगळ्या गोष्टी खरंच विसरून जा आता. इथून निघून जा. आणि हे बघ, काही काही गोष्टी ना आपल्या नशिबात नसतातच. त्याच्यासाठी कितीही आटापिटा केला ना तरी ते नाही मिळत आपल्याला. हे मान्य कर. या घरात घडलेल्या सगळ्या गोष्टी विसरून जा आणि सुहास बरोबर सुखाने संसार कर. अशी कशी विसरून जाऊ? सत्यजित आणि मंजिरीचा संसार उद्ध्वस्त करणं हे माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं ध्येय होतं. कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही किमतीवर. आणि आज मी त्याची सगळ्यात मोठी किंमत मोजून आली. त्याहून वाईट काही होऊच शकत नाही नेत्र. पण आता बास, आता बास. आता सत्यजितला नाही सोडणार मी. आता तुम्ही जाताय की मी? जातो. नंतर काय धमकावून व्हायचं माहितीये मला. जाताय का सत्याला बोलवू हेच नव्हे. अगं पुरुष आलो, अगं जरा विचार कर. अगं या वयात माणसाला गरज असते आपल्या माणसाची, आपल्या घराची. कर विचार जरा. काय विचार करायचा तुमचा? तुम्ही आयुष्यभर आमचा जसा विचार केला तसा ना? अगं चुकलो हजारदा सांगितलंय तुला. अगं शालू, माणूस म्हणजे चुकांचा पुतळा असतो या. आता एकानं ईद मारली पण दुसऱ्यानं हातात दगड घ्यायचं का? तुमची अशी बडबड ऐकायची गरज नाहीये मला. तुम्ही जा इथून. ऐकून आलोय, सांगाय आलोय. ती मोहितीबाईची बोर आहे ना वा, जर टक्कर फुटले. अगं इथं माझा जीव ती तुटतोय. तो सर्गात त्या मोहितीबाईच्या दिवस काय झालं असेल. अगं बघ जा, त्या पोरीला काय लागलं, खुपलं, कोण चिकटलं. म्हणजे अगं भूतप्रेत म्हणतोय का मी. तुम्हाला काय म्हणायचं आणि काय नाही याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. तुम्ही फक्त इथून निघा. निघतो. मला काय हाऊस नाही इथं थांबायची. तसा मुक्काम करायचा विचार होता म्हणा आमचा, पण निघतो. त्या मोहितेबाईच्या पोरीला काही दवा पाणी करता येते का ते बघा. मी काय म्हणतो,
मी येऊ का दवा लावायला? हा? ते आमचं आम्ही बघून घेऊ, कळलं? तुम्ही जा आता. जातो. जाण्यापूर्वी एक सल्ला देतो तुला. ते आमच्या म्हाताऱ्या येड्या आईच्या नादाला लागू नकोस. फार येडी आहे, फार येडी आहे ती. तुला बी येडी करेल. निघतो निघतो निघतो. त्या मोतीवाल्या बाईला काहीतरी शिक्षा व्हायला पाहिजे. मर्डर करू का तिचा मी? मी कशाला एवढा त्रास करून घेताय? आम्ही देऊ त्यांना, आम्हाला जरा वेगळ्या पद्धतीनं शिक्षा द्यायची. काय शिक्षा करणार साहेब? तुम्ही जा. तेच. ओ इथे चाल्या. बसा. नाही जाऊ दे. अहो बसाव मिसे. Mrs. How is you, Mrs.? How is you? Good feeling ना? Mrs. आम्ही तुमचे गुन्हेगार आहोत मिसेस. आम्ही तुमचे गुन्हेगार आहोत. आय एम गिल्टी ऑफ यू. आम्हाला पनिशमेंट द्या. तुम्ही आम्हाला खरंच पनिशमेंट द्या. प्लीज डू पनिशमेंट तुम्ही. नाही तर नाही. किती जीव आहे हो तुमचा आमच्यावर. आम्ही तुमचे गिल्टी असूनही तुम्ही आमचे गिल्टी नाही अजिबात. आम्हाला नाही. निदान तुम्ही त्या मोतीवाल्या बाईला तरी पनिशमेंट देणार का नाही? हा, तिने तुमच्या संसारात एवढी ढवळाढवळ केली. तुमच्या नवऱ्याची इच्छा नसताना त्याला तिनं तिच्या जाळ्यात ओढलं. ढवळाढवळ केली तुमच्या संसारात. आय एम व्हेरी गिल्टी ऑफ यू. आय एम व्हेरी गिल्टी ऑफ यू. मग तुम्ही देणार ना पनिशमेंट मोतीवाल्या बाईला? मग तुम्हाला मी सिलेबस समजावून सांगतो. अभ्यासक्रम. मी तुम्हाला कळेल कुठला पोर्शन कव्हर करायचा आहे. कान द्या तुमचा. कळलं तुम्हाला? मिसेस, अभ्यासक्रम नीट अभ्यासा. रिव्हिजन करा. कॉपी करणे हा गुन्हा आहे. चिटिंग तर अजिबात नाही. चिटिंग केलं तर आम्ही काय करतो माहिती आहे? जा. तुम्हाला आशीर्वाद आहे आमचा. आता यशस्वी व्हा. है बुरा है जैसा भी है मेरा पति मेरा देवता है. तेरा पति तेरा देवता है. प्लीज प्लीज कांतीलाल भाई, मला शनिवार संध्याकाळपर्यंत काहीही करून कसंही करून अंगठी रेडी झालेली पाहिजे. हो हे बघा, मी कर्णावळीचे जास्त पैसे द्यायला तयार आहे. तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे, मी 4 वाजता येते आज डिझाईन बघायला. ठीक आहे. आई, अंगठी आणि ब्रेसलेट दोन्हीचं काम झालंय. शनिवारी संध्याकाळी देतो म्हणाला. नाही ते ठीक आहे, पण एक गोष्ट मला बघवत नाही. तुझी जी काही धावपळ चालली आहे ना, ती बघवत नाहीये मला. तुला झेपणार आहे काय सगळं मंजिरी? तर नोकर मंडळीवर कामं सोपत जा ना. प्रत्येक गोष्ट स्वतःच करायला पाहिजे असं कुठे आहे? असं करून कसं चालेल मला? आई, तुम्ही काय काळजी करताय? सगळं मॅनेज करीन ना मी. हे बघा, मी ना काल रात्री बसून हे सगळं प्लॅनिंग करून ठेवलंय. बघा, काय वाटतं तुम्हाला? नाही, हे कागदावर उतरवलेलं बघून छान वाटतंय,
पण शरीराला दगदग जाणवते त्या गोष्टींची, त्याचं काय? मला एक गोष्ट कळत नाहीये की प्रिया एवढी घाई गडबड का करते? साखरपुडा आपण व्यवस्थित हॉल वगैरे घेऊन करू शकतो की नाही, पण तिची का घाई चालली हेच कळत नाहीये मला. आई प्रिया नाही, नको, तू काहीच एक्सप्लेन करू नकोस मला. तू गोड बोलणार आणि माझं तोंड बंद करणार. त्याच्यापेक्षा मी प्रियालाच विचारीन हे सगळं. पण तुला माझी हात जोडून विनंती आहे, बाई ग, त्रास करून घेऊ नकोस, दगदग करून घेऊ नकोस स्वतःला. घरामध्ये इतर माणसं आहेत, नेत्रा आहे, चारुवंश आहेत, मीरा आहेत, त्यांनाही कामं सांगत जा. प्रत्येक गोष्ट स्वतःच पुढाकार घेऊन केली पाहिजे असं नाही. एवढं ऐकशील माझं? ओके, मी काळजी घेईन. धन्यवाद. अरे हो, हे साड्यांचं पण बघायचं राहिलंय माझं. हा, नाही, काय नाही. हे माऊ बोल ना आता माझ्याशी. काय रुसून बसलीस तू लहान मुलासारखी? मला खरंच कळत नाही. लहान तू आहेस का मी आहे ग? हा, रुसून बसण्याचा हक्क कोणाचा आहे? अरे बोलते मी तुझ्याशी. मी कोण रुसून बसणारी? आता मोठा झालायस तू, स्वतःचे डिसिजन स्वतः घेतोयस. 1000 वेळा एक प्रश्न विचारूनही त्याचं तू समाधानकारक उत्तर नाही दिलंयस मला. सुहास, मला फक्त एवढंच म्हणायचंय की ही सगळी घाई कशासाठी? अगं सांगितलं ना, मला वाटलं कशाला उगाच तात कळत बसायचं. हा, आणि म्हणून मीच ठरवून टाकलं सगळं. खरंच. आणि आणि आपल्याकडनं तर सगळी तयारी झालेलीच आहे ना. म्हणजे याला घालायची अंगठी तर तुझ्याकडे रेडीच आहे, मग थांबायचं कशासाठी? खरं बोलतोयस ना तू माझ्याशी? अगदी खरं खरं सांगतो. का प्रियाना काही? अगं नाही माऊ, या घाईमध्ये प्रियाचा काहीही संबंध नाहीये. उलट मलाच असं वाटायला लागलं की अशा सगळ्या चांगल्या गोष्टी रखडवून कशाला ठेवायच्या, म्हणून मीच ठरवून टाकलं. आणि बघ ना, मला विजाच्या कामासाठी किंवा माझ्या कुठल्याशा कामांसाठी सारखं मुंबई पुणे अशा खेपा माराव्या लागतात. आता तू आणि शालिनी मावशीने जर एखादी तारीख फिक्स केली आणि त्याच दिवशी नेमका मला प्रॉब्लेम झाला तर त्रासच नको, म्हणून या रविवारीच साखरपुडा फिक्स केला. एकदाच उरकून टाकूया. काय आहे की नाही मी हुशार? हुशारी अगदी उतूच चालली आहे रे तुझी. माऊ, पण खरं सांग, काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही, तुला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर आपण आता सुद्धा. नाही रे बाळा, आजपर्यंत मी तुला कधी नकार दिलाय का? माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की घाई व्हायला नको रे. विश्वास ठेव माझ्या, अजिबात कसलीही घाई होणार नाही. मला तर वाटतं जरा उशीरच झालेला आहे. या रविवारी लग्नच उरकून टाकायचं होतं मला. घाई झालीये तुला? काय लागलंय तुला? मंजिरीकडनं कळलं वाटतं, पण मला तर वाटलं होतं तुला कळल्या तू चौकशी करायला येशील, पण तू आत्ता आलास. एनिवे, तू इथे आलास हेच खूप आहे माझ्यासाठी. एवढं सगळं बोललीस प्रिया, पण अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. ते मी मैत्रिणीकडनं घरी येत असताना पाय घसरला आणि मी पडले. बर, आता खरं सांग. पण मी खोटं बोलतच नाहीये, मी खरंच सांगते. मी येत असताना माझ्या मागे काही मवाली लोक लागलेत असं मला वाटलं आणि मी पटापट तिकडनं निघाले. त्याच घाई गडबडीत माझा पाय घसरला आणि मी अडखळून पडले. तेव्हाच मला लागलं. आणि ही जखम काय घेऊन बसलं? नशिबाने एवढ्या मोठ्या जखमा दिल्या आहेत, त्यापुढे ही काहीच नाही. ही तर लगेच भरेल, पण त्या जखमा तर कधी भरणारही नाही. तू रस्त्यानं चालली होतीस आणि काही मावाली तुझा पाठलाग करत होते. चल मग आपण जाऊन पोलीस कंप्लेंट करूया. नाही, मी त्या लोकांचे चेहरे नाही पाहिले. प्रिया, तुला काय मी दूध खुळा वाटतो? हं? तू
ही जी काही मगासपासून अख्खी स्टोरी रचून सांगतेस याच्यावर मी विश्वास ठेवावा असं वाटतं तुला? अगं तुझ्या चेहऱ्यावर लिहिलं की तू खोटं बोलतेस. आणि हा जो काय सध्या तू लवकर साखरपुडा आटपूया, लवकर लग्न उरकूया, हा जो काही घाट घातलायस ना, याच्या मागे सुद्धा तुझं नक्कीच काहीतरी डाव आहे. सत्यजित, माझ्या कुठल्याच गोष्टीवर तुझा विश्वास बसत नाही. मग तू मला विचारतोसच कशाला? आणि खरं सांगू का, आता तुझा विश्वास बसतो का नाही बसतो का तुला काय वाटतं या सगळ्याचा मला काही फरक पडत नाही. कारण तुला मी जे सांगितलंय ते खरं आहे हे मला माहिती आहे. आणि आता काय, लग्न करून मी हे घर सोडून गेल्यानंतर तुझ्यासाठी चांगलंच आहे ना. तुझ्या मनासारखं होणार आहे सगळं, तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. मग कुठल्याच गोष्टीची हरकत तुला नसावी, नाही का?